महेशने त्याच्याजवळ असलेल्या 20 गोट्यापैकी 9 गोट्या विद्याला दिल्या. हे दर्शवणाऱ्या अपूर्णांकाचा सममूल्य पूर्णांक कोणता? तर आपल्याला पर्याय काय दिलेले आहेत? 45/100. दुसरा पर्याय आहे 9/40. तिसरा पर्याय आहे 36/50. चौथा काय आहे? 27/80. हा, मग आता आपल्याला याचा सममूल्य काढायचा. 20 गोट्यापैकी 9 गोट्या विद्याला दिल्या. किती गोट्यापैकी? 20 गोट्यापैकी. म्हणजे हे 20 आपला काय झाला? छेद झाला. म्हणजे याच्यापैकी 20 पैकी विद्याला किती दिल्या? 9. विद्याला किती दिल्या? 9. मग आता आपल्याला सममूल्य काढायचं. याचं मूल्य सारखं काढायचं. तर सममूल्य दर्शवणारा अपूर्णांक आपल्याला कोणता हे याच्यातला निवडायचा. तर मग याले काय करायचं? आपण सारखं हे करायचं. मग याले पहिला पर्याय घ्यायचा आपण. तर मग हे 9चा पाडा म्हणायचा की हे 9 किती वेळा म्हणल्यानं आपल्याला 45? 9 5 45. मग आपण याले कितीनं गुणलं? 5 न. 9 5 बरोबर 45. पहिला पाहायला लागलो बा आपण. हे पर्याय येते का 2 नंबर येते का 3 नंबर येते का 4 नंबर येते? याच्यापैकी आपण सुरुवात केली पहिल्यापासून. मग आपण 9ले कितीनं गुणलं म्हणजे 45 आले? 5 न गुणलं त्यावेळेस आपले 45 आले. मग याले छेद काय द्यायचा आता? 20ले. या 9ले आपण 5 न गुणलं म्हणजे आपल्याला सममूल्य काढायचं आहे. म्हणजे मग 20ले पण आपल्याला किती गुणा लागेल? 5 न. आपण 20ले पण 5 नच गुणायचं. आता 20 पंच 100 आहे ना? 100. 20 जा आयु 100 आहे बरोबर. म्हणजे आपला पर्याय काय आला? आपला हे पहिला पर्याय बरोबर आला. म्हणजे समजलं का? याचं आपण सारखं मूल्य काढलं. हे काय म्हणते? विद्याला 20 गोट्यापैकी 9 गोट्या विद्याला दिल्या. हे दर्शवणाऱ्या अपूर्णांकाचा सममूल्य पूर्णांक कोणता? आपल्याला सममूल्य पूर्णांक काढायचा होता. तर आपला पर्याय कोणता आहे? पहिला. म्हणजे 45/100 हे आपला हे पहिला आहे. 20 45/100 आपला हे पर्याय बरोबर आहे.